पत्रकार सगळ्यांचा परिषद मी घेतली। खास करून मीडियाचा आभार मानतो। तुमचं ते सूत्र आहे ना, त्या सूत्रामुळं ही पत्रकार परिषद घेतो आणि मग सूत्र मधात ठेवायचे नाही, डायरेक्ट गोत्र आणले पाहिजे आणि सूत्रातूनच ही बातमी इतकी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली। मलाही माहीत नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतोय। केवळ आणि केवळ मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलं आहे, माट कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असेल। हे तुमची कृपा आहे। म्हणजे कधी कधी एखादी म्हणजे बा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही। म्हणून तुमचं मी आभार मानतो। दुसरे आभार मानतोय मी एकनाथजी शिंदे साहेबांचे। खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय। कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं पण मी ते टाळलं। दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो आणि मग नंतर आंदोलन झालं। कर्जमाफीच्या मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि चांगली राहिली। विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली आणि त्या याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे। त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं। मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते। 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती पण ते झाली नव्हती। पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता। आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबाकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबाकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो पण। तर माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असा होता। बच्चू कडू BJP सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला। मधात जरांगे साहेब होते। ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला। पण आम्ही थकलो नाही। वर्षभरात मला असं वाटतं मी 2 वेळा उपोषण केले वर्षभरात, 3 दिवस, नंतर 7 दिवस, 500 किलोमीटर पायी चाललो, 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या आणि या सगळ्यानंतर कर्जमाफी, नागपूरच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा एक धागा गवसला आणि कर्जमाफीपर्यंत समोर गेलो। त्याच्यामध्ये दिव्यांगाचे 2,500 रुपये आपण वाढवले। 600 रुपयाच्या महिन्याची लढाई बच्चू कडू आणि आमच्या दिव्यांग बांधवाच्या ताकदीमुळं ती 2,500 पर्यंत नेली। दिव्यांग मंत्रालयाचं स्थापित झालंच, 185 शासन निर्णय आपण काढले। म्हणजे चळवळ काय काम करतं हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिली का मंत्रिपदापेक्षाही चळवळ किती महत्त्वाची असते आणि त्याच्यातून आपण 182 शासन निर्णय काढले। या सगळ्यामध्ये 2,500 रुपये मानधन, कर्जमाफी एका वर्षातली आमदार नसतानाची कामगिरी आहे बरं आमची। नंतर भूमीहीन, म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल। त्यांनी भूमीहीन लोकांसाठी आमची मागणी होती का अपघात विमा लागू करा। जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे, त्याचाही शासन निर्णय निघाला आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे। एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळं सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवावं लागलं। हे आमच्यासाठी मोठं यश आहे। आणि हे सगळं असताना मला असं समजलं मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार। आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही। मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे। कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही।
तुम्हाला माहीत आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहे. आम्ही आमदारकीसाठी जाणार का? तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्त्वाचे घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGS मधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिरले मिल आहे चिलपूरची, शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे, ह्या ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहे. काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. प्रहार किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जुडलेले आहे. जरी तुम्हाला वाटतं तर विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावतीपुरतं आहे, असा विषय नाही आहे. आम्ही मुंबईत असतो तर कदाचित वेगळा विषय राहिला असता, कारण इथं दांडा उचलला तर बातमी होते आणि आम्ही तिकडे मरतो तरी बातमी होत नाही, कारण इथं मीडिया जवळ आहे, थोडा फरक पडतोच. तर हा सगळा विषय घेऊन प्रहार शिक्षक संघटना आहे, प्रहार कामगार संघटना आहे, प्रहार दिव्यांग संघटना आहे आणि प्रहारचं एक अस्तित्व आहे. आणि ते कार्यकर्त्यांना निर्माण केलेली संघटना आहे. ते जातीपाती धर्माच्या आधारावर बेसवर आम्ही निर्माण केली नाही. प्रचंड कष्टातून, कार्यकर्त्याच्या प्रचंड कष्टातून ते निर्माण झालेले आहे. जेव्हा बातम्या वाचत होतो विलिनीकरणाच्या वगैरे, तेव्हा थोडंसं दुःख वाटत होतं की मी शिवसैनिकच होतो जुना. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार, बच्चू कडू एकमात्र महाराष्ट्रात असा कार्यकर्ता दिसन का शिवसेनेतून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेला आणि 25 वर्ष सतत लढत गेला. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाचा नाही. पाठिंबा देतो म्हटलं तरी आम्ही घेतला नाही. इतकी तटस्थ भूमिका. म्हणजे मला मागच्या वेळेस शिंदे साहेबांना म्हणता आलं असतं का 2 सीटा आम्हाला द्या, 1 खासदारकी द्या, युती करा, पण नाही, आम्ही ते काहीच केलं नाही. काँग्रेससोबत, शरद पवार साहेबांसोबत आम्ही बसलो, पण मला ते मान्य नव्हतं, आम्ही ते केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून ताकदीनं मुद्द्यासोबत आपण राहिलो पाहिजे. जो गोरगरीब जनता आहे त्याच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. आपली ओळखच ते आहे महाराष्ट्रामध्ये. का सामान्य माणसाचा भिडू कोण असन तर तो बच्चू कडू आहे, असं एक जो नारा तयार झालेला आहे, तो आमच्या कष्टातून, मेहनतीतून, प्रामाणिकतेतून झालेला आहे. आणि म्हणून त्या विचारानं ही संघटना मोठी केली. फार लढलोय. कर्जमाफी झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही अपेक्षा होत्या शेतकऱ्यांकडून, काही गर्दी करेल, काही आम्हाला येऊन भेटून शाबासकी देईल. दुर्दैवानं ते भेटली नाही. आणि आज नेत्यापर्यंत जायची काय गरज आली? जनतेपर्यंत जाणारा माणूस बच्चू कडू आज नेत्यापर्यंत का जावं लागतं? त्याचं कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावं लागली. 150 वेळा रक्तदान करणारा, 350 गुन्हे दाखल करून घेणारा, पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल करून घेणाऱ्या बच्चू कडूला हार खावं लागली. आखरी एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं.